राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. संत संगतीचे काय सांग सुख, आपणा पारिके नाही तेथे. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. या अभंगात महाराज सांगतात संगतीचा परिणाम. संगत कोणाची करावी तर संगत एखादा खूप जरी पैशावाला जरी असला तरी त्याची संगत करू नये, तो मित्र करू नये. तुम्हाला एक संगतीचा परिणाम सांगतो. एकदा एका राजाने 2 पोपट आणले. एक पोपट साधूला विकला आणि दुसरा पोपट कसायला विकला. साधूचा पोपट दररोज भजन करायचा आणि कसायचा पोपट शिव्या द्यायचा शिकला. एक दिवस राजा त्या गल्लीतून जात होता. जाता जाता साधूच्या दाराजवळ थांबला. साधूचा पोपट भजन म्हणू लागला. का म्हणू लागला? अरे विठ्ठल रखुमाई विठ्ठल रखुमाई, विठ्ठल रखुमाई विठ्ठल रखुमाई विठ्ठल रखुमाई. राजा तिथून निघाला आणि कसायच्या घरी गेला तर कसायचा पोपट शिव्या देऊ लागला. राजा तिथून राजाने प्रधानाला विचारलं, हा पोपट शिव्या देतो आणि हा पोपट भजन करतो. प्रधानाने सांगितलं, तो भजन करतो तो संतांच्या संगतीत राहतो आणि तो पोपट शिव्या देतो तो कसायच्या संगतीत राहतो. आता तुम्हाला अजून एक दृष्टांत सांगतो. एकदा काय झालं, नारदजी महाराज वैकुंठाला देवाकडे गेले आणि देवाला म्हणाले, देवा संत संगतीचे काय सुख. देवाने सांगितलं, खाली मृत्यू लोकात जा आणि तिथं एका कुपटीवर बसलेला साड्या त्याला विचार, संत संगतीचे काय सुख. प्रधानाने राजा त्या साड्याला कडे गेला आणि साड्याला म्हणाला, संत संगतीचे काय सुख. साड्याने ते ऐकतच त्याचे प्राण सोडून दिले. नारदजी महाराज म्हणाले त्यांनी तर ऐकतच स्वतःचे प्राण सोडून दिले. आणि नारदजी महाराज परत देवाकडे गेले आणि देवाला म्हणाले, साड्याने ऐकतच स्वतःचे प्राण सोडून दिले. देवाने सांगितलं, एका राजाच्या घरी जा आणि त्याच्या मुलाला विचार, संत संगतीचे काय सुख. राजा म्हणाला, त्या मुलाने प्राण सोडून दिले तर राजा मला मारून टाकेल. देव म्हणाले, माझ्यावर विश्वास ठेवून जाता. मग राजा घाबरत राजाच्या दरबारात पोचले आणि राजाला म्हणाले, राजा बाळ मांडीवर द्याल का. मग राजाने बाळ मांडीवर दिलं आणि म्हणाले, बाळा संत संगतीचे काय सुख. बाळाने सांगितलं, मी पहिल्या रूपात तुम्हाला साड्या दिसलो आणि आता दुसऱ्या रूपात मी तुम्हाला पोपट दिसलं आणि आता तिसऱ्या रूपात मी तुम्हाला चांगल्या राजाच्या घरी आलो. वात्सल्य वारकरी शिक्षण संस्था, मी त्या शिकणारा विद्यार्थी. माझे गुरु सविताताई महाराज गावंदे यांनी मला प्रवचन करण्याची संधी दिली आहे, म्हणून मी त्यांना